गुड मॉर्निंग मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। आणि आज आहे वेडिंगचा दिवस। तर आता आपण निघालोय हॉल वरती, कारण की सेरेमनी हॉल आहे ना रे, कल्याण मध्येच सेरेमनी हॉल म्हणून आहे। तिथं आता वेडिंग आहे, तर आता तिथं जाऊन वेडिंग शूट करायचंय। हा 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 कशी उडाली कबूतर। आणि आमचा ड्रायव्हर आज चेंज झालेला आहे का रे? अच्छा, ओके ओके ओके, बर 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 बर। ओके, तर अशा प्रकारे हा हॉल आहे, बँकेट हॉल। पण बसलोय, थोडं रिलॅक्स आहे। अजून नाश्ता नाही भेटला यश। हा, भूक लागली ना? माझ्या बॅग मध्ये एक क्रीम पाव आहे। जाऊ द्या, आता आले, येऊ द्या, आता येऊ द्या। येस, धुळ्याचे भाऊबंद फोटोग्राफर टीम, दीपेश सर नवरीताईला रेडी करताना। ओके, तर आता इथं गणेश पूजनाचा कार्यक्रम झालेला आहे। आणि आमचे बेळगावचे मित्र योगेश पाटील पाटील आहेत तुम्ही? शिवराज फोटो स्टुडिओ, शिवराय। आणि आमचे अजून एक नाव कल्पेश महाले, ते बेळगाववरून आलेले आहेत। आणि आता गणेश पूजन वगैरे झालेलं आहे। आणि आमचे यश भाऊ, आणि आता गणेश पूजन वगैरे झालेलं आहे। आणि थोड्या वेळातच मंगलाष्टकांचा कार्यक्रम होऊन त्याच्यानंतर मग गणेश पूजनाचा कार्यक्रम आता झालेला आहे। आणि याच्यानंतर आता मंगलाष्टकांचा कार्यक्रम आहे, म्हणजे लग्नाचा सोहळा आहे। त्याच्यानंतर मग रिसेप्शन शूट करून मग आपलं वेडिंग एंड होऊन जाईल। मग त्याच्यानंतर डायरेक्ट जुन्नरला पाहू शकता। अशा प्रकारे इथं लग्नाचे भरपूर लोक आलेले आहेत तसे पण। आणि आमचे दीपेश सर, अपोजिट वाले फोटोग्राफर आमचे बेळगाववरून आलेले, नाव विसरून गेले। कुठे दौडत आले? काय करताय यश भाऊ? ओ यश भाऊ, एका चिमुकलीचे फोटो काढताय। ओके, तर आता वेडिंगची सुरुवात झालेली आहे, मंगलाष्टका चालू होतील आता।
आता मंगलाष्टका झाल्यात आणि आता विधीचा प्रोग्राम चालू होईल आणि आमचे सर ज्यांच्यामुळे आज आमचं पोटपाणी चालणार आहे दीपेश सर ते सध्या भुकेले आहेत. हा ते सध्या भुकेले आहेत. भुकेलेले आहेत का ते? खूप भुकेलेले आहेत का? आईस्क्रीम पाहिजे ना आईस्क्रीम? आईस्क्रीम पाहिजे. आता योगेश भाऊंचं इथे जेवण चाललेलं आहे. योगेश भाऊ कसं आहे जेवण? जेवण मस्त आहे. लेट भेटलं पण थेट भेटलं. बाई तू लेट जेवलाय पण थेट जेवलाय, आम्हाला हे भेटलंच नाही. मला वाटलं जेवण बसलोय तू. भाई आईस्क्रीम आली ना, आली की नाही? ओके, आता आलोय सीएनजी पंपावरती सीएनजी भरायला आणि ही आपली गाडी जिने आपण आज प्रवास करतोय आणि पाऊसही चालू झालेला आहे पाहू शकता तुम्ही. आणि इथं दीपेश सर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक दुर्गवाडीतलं मस्त आहे, एकच नंबर. तर आता झालेलं आहे सगळं, वेडिंग वगैरे व्यवस्थित पार पडलेलं आहे आणि आता आम्ही निघालोय जुन्नरच्या वाटेने. तुम्ही कुठे जाणार सर? मंचरच्या वाटेने.
हे आम्हाला पहिलं आता जुन्नरला सोडणार आणि मग त्याच्यानंतर मनसरला जाणार आहेत। तर हा व्लॉग मी आता इथंच थांबवतोय आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला बाय बाय, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये।